नमस्कार माझ्या सर्वांना, मी शिवानी. गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मुलांची आणि मोठ्यांची सुद्धा फेवरेट अशी मुरमुऱ्याच्या लाडूची रेसिपी. माझ्या मुलाला तर खूप आवडते. त्याला बघता बरोबर त्याचं असं वाटत होतं त्याला की कधी खातो आणि कधी नाही, पण मला म्हणाला की अगोदर मम्मी फोटो काढून घे आणि नंतर मला दे. तर त्याला खूप आवडते, तर मी त्याच्यासाठी स्पेशली मुरमुऱ्याचे लाडू केले. अगोदरच्या काळामध्ये कसं जास्ती प्रमाणामध्ये आजी लोक वगैरे बनवून ठेवायचे, तर त्या टायमाला मला पण आवडायचे. तर चला म्हटलं आज बनवून बघूया. त्यासाठी मी काय केलं, जे नॉर्मली आपल्याला मुरमुरे मिळतात ना मार्केटमध्ये, ते मुरमुरे घ्यायचे. 3 ते 4 कप मी मुरमुरे घेतलेले आहे. अगोदरच हे छानपैकी कडक आहे, पण आणखी मी याला क्रिस्पी होण्यासाठी थोडंसं लो टू मीडियम फ्लेमवर याला हलकंसं भाजून घेतलेलं आहे. आणि चेक करायचं की क्रंची झाले की नाही झाले, असं फोडून थोडंसं नाही का असं बघून घ्यायचं. बघू शकता किती छानपैकी असं क्रंची झालेलं आहे. तर गॅस बंद करून मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतले आणि नंतर कढाईमध्ये एखादा चम्मचच्या जवळपास तूप घालायचं व 1 कप गूळ घालायचं. गुळाला मी अगोदरच बारीक कापून घेतलं छानपैकी आणि मीडियम टू लो फ्लेमवर याला छानपैकी असं मेल्ट होऊन शिजवून घ्यायचं. छानपैकी असं घट्टसर येते त्या स्टेजपर्यंत याला शिजवून घ्यायचं आहे. आता बघू शकता अगोदरपेक्षा कलरसुद्धा चेंज झालेला आहे. तर एका वाटीमध्ये पाणी घेतलं मी, त्यामध्ये थोडंसं गुळाचं जे बॅटर आहे ते थोडंसं टाकलं चेक करण्यासाठी की हा बरोबर सेट झाला की नाही झालं. जसं आपण गुळाची पापडी बनवण्यासाठी, शेंगदाणा गुळाची पापडी बनवण्यासाठी जेव्हा चेक करतो ना, तर तशाच प्रकारे इथे पण चेक करायचं आहे. तर म्हणजे छानपैकी असा कडक झालेला आहे. तर यामध्ये मी गॅस बंद करून घेतली आणि नंतर जे मुरमुरे आहे ते त्यामध्ये टाकले व मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये आणखी मला एखादा वाटीच्या जवळपास मुरमुरे टाकायचे होते, बट माझ्या मुलाला घाई होती जास्त की मम्मी पाहिजे, म्हणून मी 1 वाटी नाही टाकलं, पण तरी हे सुद्धा छान झालेले होते. आणि नंतर काय करायचं, लाडूला बांधण्यासाठी अगोदर हाताला थोडंसं ओलं करून घ्यायचं पाण्याने हलकंसं आणि त्याचा बादच बांधायचे, म्हणजे इझिली बांधता येईल. कारण की गरम असते तर चटके लागण्याचे चान्सेस असते, तर म्हणून थोडंसं हलकंसं बोटांना ओलं करून घ्यायचं हाताला असं. आणि जे लाडू आहे हे गरम गरम असतानाच बांधून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर ते बरोबर बांधता येणार नाही, म्हणून ह्या स्टेजवरच जसे मिक्स केले तसेच बांधायला सुरुवात करून घ्यायची. अशा प्रकारे मी बाकीचे पण लाडू बांधून घेतले आणि खूप जास्त असं प्रेस करून नाही बांधायचं, हलके हलके बांधलं ना तरी इझिली ते लाडू तयार होतात आणि लाडू असे मी तयार करून घेतलेले आहे. खूप मस्त झालेले होते आणि तुम्हाला बनवायचे असेल ना तर अशा प्रकारे बनवून बघा. आणि आवडली असेल ना रेसिपी तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असेच व्हिडिओ बघत राहा आणि मला फॉलो करत राहा. थँक्यू.